Now application 3. Application 3 is the bimetallic strip. Bimetallic strip. Okay. Thermal linear thermal expansion or linear expansion third application आहे, that is bimetallic strip. आता bimetallic strip याचा मिनिंग लक्षात असेल. बाय म्हणजे टू, मेटेलिक म्हणजे टू मेटल स्ट्रिप्स होणार आहे. ओके. तर बायमेटेलिक स्ट्रिप मध्ये काय केलेलं असतं, देर आर टू मेटल स्ट्रिप्स ऑफ इक्वल लेंथ. दोन डिफरंट मेटल स्ट्रिप्स असणार आहेत, त्या इनिशियली इक्वल लेंथच्या असणार आहेत अँड दे आर जॉईन्ड वन अबव्ह अनदर. ते एकमेकावर जे आहेत या पद्धतीनं रिजिडली काय केलेले असतात, जॉईन केलेले असतात. म्हणजे रिजिडली काय केलेले असणार आहेत, या पद्धतीनं चिकटवलेले असणार आहेत. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल वरची जी आहे ती फॉर एक्झाम्पल काय असेल, कॉपरची असेल आणि खालची जी फॉर एक्झाम्पल काय असेल, अल्युमिनियमची असेल. ठीक आहे. मेटल डिफरंट आलं म्हणजे काय होणार आहे, अल्फा डिफरंट येणार आहे. अल्फा सीयू, अल्फा एल फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. आता इथं दोन डिफरंट मेटल आहे, त्यांच्यामुळे काय होणार आहे, त्यांचा अल्फा जो आहे तो काय येणार आहे, डिफरंट येणार आहे. आता सुरुवातीला काय असणार आहे, बायमेटेलिक स्ट्रिप जी आहे ती काय असणार आहे, स्ट्रेट असणार आहे. ओके. एका पर्टिक्युलर नॉर्मल टेम्परेचरला किंवा रूम टेम्परेचरला काय असणार आहे, ती एक्झॅक्टली बायमेटेलिक स्ट्रिप कशी असणार आहे, स्ट्रेट असणार आहे. आता टेम्परेचर वाढवल्यानंतर काय होणार आहे, टेम्परेचर वाढवल्यानंतर ज्याचा अल्फा जास्त आहे त्याचं एक्सपान्शन जास्त होणार आणि ज्याचा अल्फा कमी आहे त्याचं एक्सपान्शन काय होणार, कमी होणार आहे. आता या दोन प्लेट ज्या आहेत त्या एकमेकावर सरकू शकत नाहीत. सो व्हेन टेम्परेचर रायझेस फायनली काय होणार आहे, इट विल बेंड लाईक दिस. या पद्धतीने काय होणार, एका स्ट्रिपचं एक्सपान्शन जास्त झालं आणि कंपॅरेटिव्हली दुसऱ्या स्ट्रिपचं एक्सपान्शन कमी झालं, कारण डिफरंट मेटल जे आहेत म्हटल्यावर एक्सपान्शन, लिनियर एक्सपान्शन जे आहे ते कमी जास्त होणार आहे. आणि त्याच्यामुळे कमी जास्त एक्सपान्शन झाल्यानंतर काय होणार आहे, या पद्धतीनं स्ट्रिप जी आहे ती बेंड होणार आहे. आणि ज्याचं एक्सपान्शन जास्त होतं ती कुठली असणार आहे, कॉन्व्हेक्स साईडला असणार आहे. म्हणजे बाहेरची स्ट्रिप जी आहे त्याचा अल्फा 1 असेल आणि आतली स्ट्रिप जी आहे त्याचा अल्फा 2 असेल. तर अल्फा 1 इज ग्रेटर दॅन काय असणार आहे, अल्फा 2 असणार आहे. हे इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ज्याचा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन जास्त असतो तो काय असणार आहे, आउटर साईडला किंवा कॉन्व्हेक्स साईडला असणार आहे. कारण याच्याच रिलेटेड काही क्वेश्चन असे विचारलेले आहेत. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा वर कॉपर असेल आणि खाली अल्युमिनियम असेल आणि समजा तुम्हाला असं सांगितलं की अल्फा एल इज ग्रेटर दॅन अल्फा सीयू असेल, तर ही जी बायमेटेलिक स्ट्रिप जी आहे ती कशी बेंड होईल, कॉन्व्हेक्स साईडला कोण राहणार, बाहेरच्या साईडला म्हणजे सेंटर पासून दूर. ठीक आहे. अल्युमिनियम आणि कॉपर मध्ये विचारतोय मी आता, अल्युमिनियम आणि कॉपर मध्ये. अल्युमिनियम म्हणजे इथं टेम्परेचर राईज केल्यानंतर हे असं बेंड होणार, लक्षात घ्या. इट विल बेंड लाईक दिस. ओके. तर हे लक्षात ठेवायचं, दिस इज द बायमेटेलिक स्ट्रिप. ओके. तर हे बायमेटेलिक स्ट्रिप जी आहे ती स्विचेस, ऑटोमॅटिक स्विचेस किंवा थर्मल स्विचेस जे आहे तिथं वापरले जाते. म्हणजे एका पर्टिक्युलर टेम्परेचरच्या वर गेल्यानंतर काय व्हायचं असेल, आपल्याला ओपन स्विच करायचं असेल, सर्किट ओपन करायचं असेल किंवा एका पर्टिक्युलर टेम्परेचरच्या खाली गेल्यानंतर सर्किट क्लोज करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, ही बायमेटेलिक स्ट्रिप वापरतो. ओके. तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तर हायर व्हॅल्यू ऑफ अल्फा असणारी जी स्ट्रिप आहे ती काय असणार आहे, कॉन्व्हेक्स साईडला किंवा आउटर साईडला असणार आहे. ओके. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. स्ट्रिप हॅव्हिंग हायर व्हॅल्यू of alpha will be on convex side. ओके. आणि लोअर व्हॅल्यू ऑफ अल्फा असेल तर काय असणार आहे, इनर साईडला असणार आहे, कॉन्व्हेक्स साईड. ओके. या पद्धतीनं, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, आउटर साईड असं म्हणतो. हा पार्ट व्यवस्थित जरा लक्षात ठेवा.
आता या बायमेटेलिक स्ट्रीपची रेडियस ऑफ कर्वेचर किती असेल त्याचा थोडासा आपण पार्ट स्टडी करूया. रेडियस ऑफ कर्वेचर of bimetallic strip. Okay, radius of curvature of bimetallic strip हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. Okay, so this is the bimetallic strip. ज्याची ओरिजिनल लेंथ किती आहे, सपोज L आहे. ओरिजिनल लेंथ इज L. म्हणजे दोन्ही स्ट्रिपची रूम टेम्परेचरला किंवा एका सर्टन नॉर्मल टेम्परेचरला लेंथ काय आहे, दोन्ही स्ट्रिपची L आहे. ओके, आणि दोन्ही स्ट्रिपचा थिकनेस जो आहे, थिकनेस सपोज किती आहे, एक्झॅक्टली D आहे. D इज द थिकनेस ऑफ बोथ दी स्ट्रिप्स. ओके, सपोज इट इज ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. आता वरच्या स्ट्रिपचा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा आहे, खालच्या स्ट्रिपचा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा 2 आहे. तर टेम्परेचर राईज झाल्यानंतर काय होणार आहे, अल्फा 1, सपोज अल्फा 1 इज ग्रेटर दॅन अल्फा 2 आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, फर्स्ट स्ट्रिप जे आहे त्याचं एक्सपान्शन जास्त होणार, सेकंड स्ट्रिपचं एक्सपान्शन कमी होणार, अँड फायनली त्याच्यामुळे काय होणार आहे, इट विल बेंड लाईक दिस. Okay, it will bend like this. आणि याचा सेंटर जो आहे तो सेंटर इथं कुठेतरी येणार आहे. जरा ही कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करा. सो दिस इज द सेंटर. ओके, अँड दीज आर द टू स्ट्रिप्स, अप्पर स्ट्रिप अँड द लोअर स्ट्रिप. ठीक आहे. सो सपोज दिस इज द मीन रेडियस, म्हणजे कुठून कुठपर्यंत, इथून इथपर्यंत ही मीन रेडियस आहे. सपोज दिस इज द मीन रेडियस ऑफ द दॅट इज बायमेटेलिक स्ट्रिप. ठीक आहे. आता याची जी लेंथ आहे, टेम्परेचर राईज झाल्यानंतर याची जी मीन इन्क्रीज इन लेंथ किती होणार बघा. आता हा अँगल सपोज काय आहे, थीटा आहे, हा अँगल थीटा आहे. तर इथं आपण एक कन्सेप्ट वापरूया, दॅट इज आर्क लेंथ. आर्क लेंथ इज इक्वल टू काय असतं, रेडियस इंटू अँगल असणार ना, रेडियस इंटू अँगल. आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. ही कन्सेप्ट आपल्याला इथं वापरावं लागेल रेडियस ऑफ कर्वेचर काढण्यासाठी. ठीक आहे. आता फर्स्ट स्ट्रिप जी आहे त्याची फायनल लेंथ किती असणार आहे, फायनल लेंथ दॅट इज R प्लस D/2 असणार आहे. ओके, फायनल लेंथ किती असणार आहे, सॉरी रेडियस असणार R प्लस D/2. फायनल लेंथ किती असणार बघा, इथून इथपर्यंतची लेंथ, ही लेंथ किती असणार आहे, दॅट इज L इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 डेल्टा T असणार आहे. फायनल लेंथचा हा फॉर्म्युला आहे ना, राईज इन टेम्परेचर झाल्यानंतर. ओरिजिनल लेंथ L आहे, राईज झाल्यानंतर टेम्परेचर राईज झाल्यानंतर काय होणार आहे, त्याची लेंथ वाढलेली असणार, आणि फायनल लेंथ किती होणार आहे, L इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 डेल्टा T. ओके, इज इक्वल टू वरची जी स्ट्रिप आहे त्याची मीन रेडियस किती असणार बघा, इथपर्यंत R आहे, कुठपर्यंत, द मिडल पर्यंत, इथपर्यंत R आहे, लक्षात घ्या. आणि हा थिकनेस किती आहे, D आहे. मग त्याची मीन रेडियस किती येणार, ती मीन रेडियस बघा, लक्षात येते का, मीन रेडियस R प्लस D/2 येणार इंटू थीटा. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. बघा, हे खूप इझी आहे रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ बायमेटॅलिक स्ट्रिप फाइंड आउट करणं. ओके, ते तुम्हाला व्यवस्थित फक्त लक्ष द्यावं लागेल. आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल, हा आपण कन्सेप्ट इथं यूज करणार आहे. आर्क लेंथ होणार आहे, आर्क लेंथ म्हणजे लेंथ ऑफ द मेटल स्ट्रिप 1 होणार, लेंथ ऑफ मेटल स्ट्रिप 1, परंतु कुठली, टेम्परेचर राईज झाल्यानंतरची. सो टेम्परेचर राईज झाल्यानंतर फायनल लेंथ किती होणार, L इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 इंटू राईज इन टेम्परेचर दॅट इज डेल्टा T इज इक्वल टू जी फर्स्ट स्ट्रिप आहे, लक्षात येते का बघा, इथं त्याची रेडियस ऑफ कर्वेचर किती येणार, रेडियस ऑफ कर्वेचर इथून फर्स्ट स्ट्रिपच्या बॉटम पर्यंत किती आहे, कॅपिटल R आहे, त्याचा थिकनेस आहे D/2. आपल्याला त्याची त्या स्ट्रिपची मीन रेडियस घ्यायला पाहिजे. मीन रेडियस म्हणजे
डीच्या बॉटमला जाऊन चालणार नाही किंवा डीच्या टॉपला जाऊन चालणार नाही, डीच्या मिडलला यायला पाहिजे आपल्याला. सो आर प्लस काय येणार आहे, d/2 इंटू काय येणार आहे, थिटा येणार. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. तसं आता जी सेकंड स्ट्रीप आहे इथं, ओके, त्याची फायनल लेंथ किती होणार आहे, यल इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टू डेल्टा टी होणार. कारण दोन्ही स्ट्रीपची इनिशियल लेंथ एवढीच आहे, यलच आहे. दोघांचा अल्फा फक्त डिफरंट आहे, अल्फा 1 अल्फा 2, आणि दोघांचं रायझिंग टेम्परेचर तेवढंच होणार आहे, डेल्टा टी. ओके. आता याची रेडियस किती होणार, आर मायनस d/2 होणार. जे सेकंड जी स्ट्रीप आहे त्याची मीन रेडियस किती होणार आहे, आर मायनस d/2 इंटू अँगल इज थिटा. हे दोन इक्वेशन अगोदर लक्षात आले का बघा. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केले की आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ बायमेटॅलिक स्ट्रीप मिळते. ओके, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ बायमेटॅलिक स्ट्रीप. कारण सेकंड, आता लक्षात येते का बघा, सेकंड जी स्ट्रीप आहे कॅपिटल आर, ही डिस्टन्स कुठला आहे, सेकंड स्ट्रीपच्या टॉप पोझिशन पर्यंत आहे, आणि सेकंड स्ट्रीपचा थिकनेस देखील किती आहे, डी एवढाच आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, त्याची मीन रेडियस घ्यावा लागेल. म्हणजे डीचा हाफ किती होणार आहे, d/2. म्हणजे आर मधून काय करावं लागेल, d/2 आपल्याला मायनस करावं लागेल. हे डिस्टन्स इथं दिसतंय का बघा, हे जे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स हे d/2 असणार आहे. हे डिस्टन्स आपल्याला काय करावं लागेल, आर मधून मायनस करावं लागेल. सो आर मायनस d/2 ही काय येणार आहे, मीन रेडियस ऑफ द सेकंड स्ट्रीप येणार आहे. कारण आर म्हणजे काय आहे, दोन्ही स्ट्रीपच्या मधला जो सरफेस आहे त्याची रेडियस आहे, मीन रेडियस. ओके, आणि या दोन इक्वेशनचं जस्ट डिव्हिजन करूया, आपल्याला रेडियसचा फॉर्म्युला मिळेल. सो 1 प्लस अल्फा 1 डेल्टा टी डिवायडेड बाय 1 प्लस अल्फा 2 डेल्टा टी इज इक्वल टू काय येणार आहे, आर प्लस d/2 डिवायडेड बाय आर मायनस d/2. ओके, सो इन दिस वे वी गेट दी इक्वेशन. ओके, आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला रेडियसचा फॉर्म्युला मिळवावा लागणार आहे. आणि रेडियसचा फॉर्म्युला आता डायरेक्टली हे तुम्ही जरा होमवर्क करून सोल्युशन करून बघा काय सोल्युशन येतंय. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करा, तर रेडियसचा फायनल फॉर्म्युला येतो, दॅट इज डी इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 प्लस अल्फा 2 डिवायडेड बाय 2, ओके, into change in temperature, that is rise in temperature, divided by alpha 1 minus alpha 2 into rise in temperature. So this is the formula. आता हा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. ओके, दिलेल्या क्वेश्चन वरून तुम्हाला काय करता आलं पाहिजे, हे दोन इक्वेशन लिहून हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हा फॉर्म्युला पाठ पण होणार नाही, पाठ करायची गरज नाहीये. म्हणजे बायमेटॅलिक स्ट्रीपची रेडियस ऑफ कर्वेचर जर काढायचे असेल तर काय करावं लागेल, हे तुम्हाला थोडंसं रिपीट करावं लागेल. फक्त इथं कन्सेप्ट काय वापरायची आहे, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ बायमेटॅलिक स्ट्रीप काढण्यासाठी आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल, ही बेसिक स्टेप इथे येणार आहे, लक्षात घ्या. ओके, आर्क लेंथ म्हणजे टेम्परेचर वाढवल्यानंतर त्याची फायनल लेंथ जी होणार आहे, दॅट इज यल इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 इंटू डेल्टा टी, आणि दुसऱ्या स्टेपचा येणार आहे यल इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 2 इंटू डेल्टा टी, आणि रेडियस इंटू अँगल, दोन्हीला अँगल मात्र तेवढाच येणार आहे, थिटा थिटा, आणि रेडियस एकाची येणार आहे अल्फा प्लस d/2 आणि दुसऱ्याची येणार आहे, सॉरी, आर प्लस d/2 पहिल्याची रेडियस येणार आणि दुसऱ्याची रेडियस येणार आहे आर मायनस d/2. ओके, सो इन दिस वे रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ बायमेटॅलिक स्ट्रीप जे आहे ते तुम्ही काय करू शकताय, फाइंड आउट करू शकताय. ओके, हा, आता थोडासा एक वेगळा क्वेश्चन थोडासा आपण सॉल्व्ह करूया, जो मोस्ट ऑफ द बुक्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, अँड क्वेश्चन इज लाईक दिस. So question is like this. An equilateral triangle ABC is formed by joining 3 rods of equal length. हे बघा, इथं 3 rods आहेत. फर्स्ट इज AB rod, सेकंड इज BC rod अँड थर्ड इज द AC rod. आणि हे 3 रॉड जॉईन करून काय केलेलं आहे, एक इक्विलॅटरल ट्रायंगल ABC फॉर्म केलेला आहे. म्हणजे तिन्ही रॉडची लेंथ काय असणार आहे, L आणि L एवढीच असणार आहे. ठीक आहे. D इज द मिड पॉइंट ऑफ AB. The coefficient of linear expansion for AB is alpha 1. AB चा coefficient of linear expansion किती आहे, alpha 1 आहे, आणि AC आणि BC चा alpha 2 आहे.
एसी आणि बीसी या दोन्ही रॉडचा कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा टू आहे. म्हणजे एबी एका मटेरियलचा आहे आणि बीसी आणि एसी हे एकाच मटेरियलचे, वेगळ्या मटेरियलचे आहेत, दुसऱ्या मटेरियलचे. The relation between alpha 1 and alpha 2 if distance dc always remains constant for small change in temperature. ओके, म्हणजे चेंज इन टेम्परेचर जरी झालं तरी डीसी मात्र काय राहायला पाहिजे, तेवढंच राहायला पाहिजे, असा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येईल, तर इथं लक्ष द्या. इथं मी या पद्धतीने एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर हा काय होणार आहे, राईट अँगल ट्रायंगल तयार होणार. कुठला, बीडीसी हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, आता सीडी हे डिस्टन्स जे आहे ना ते तेवढंच राहिलं पाहिजे. म्हणजे टेम्परेचर वाढलेलं नसताना एकदा आणि टेम्परेचर वाढल्यानंतर एकदा. आता बिफोर राईज इन टेम्परेचर सीडी किती असणार बघा, बिफोर राईज इन टेम्परेचर ते काढता येईल ना तुम्हाला. सीडी पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. बिफोर राईज इन टेम्परेचर हे सीडी डिस्टन्स किती होणार बघा, दॅट इज सीडी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर मायनस बीडी स्क्वेअर. बरोबर आहे ना. सीडी हे डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला. सीडी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, बीसी स्क्वेअर मायनस बीडी स्क्वेअर. आता सीडी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी म्हणजे काय आहे, एल आहे, एल स्क्वेअर मायनस बीडी किती आहे, टोटल एबी आहे एल, कारण दिस इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल, त्याच्यामुळे बीडी किती येणार आहे, एल बाय 2 येणार आहे. सो एल बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर बाय 4 होणार. म्हणजे सीडी स्क्वेअर हे जे डिस्टन्स आहे ते किती येणार आहे, एल स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर बाय 4, दॅट इज 3 एल स्क्वेअर बाय 4 येणार. ओके, हा सीडी स्क्वेअरचा एक फॉर्म्युला मिळाला बिफोर राईज इन टेम्परेचर. आता आफ्टर राईज इन टेम्परेचर सीडी किती येते ते बघूया. ओके, आफ्टर राईज इन टेम्परेचर, आणि ते दोन्ही तेवढंच, कारण सीडी तेवढंच राहायला पाहिजे असं क्वेश्चन मध्ये सांगितलंय. आफ्टर राईज इन टेम्परेचर, ठीक आहे, सीडी स्क्वेअर इज इक्वल टू काय करूया, बीसी डॅश स्क्वेअर मायनस बीडी डॅश स्क्वेअर. कारण बीसी आहे तेवढं राहणार नाही टेम्परेचर राईज झाल्यावर, बीसी वाढणार आहे ना, बीसीची लेंथ वाढणार टेम्परेचर राईज झाल्यावर. त्याच पद्धतीने बीडीची लेंथ देखील टेम्परेचर राईज झाल्यानंतर वाढणार आहे, परंतु सीडी मात्र तेवढंच पाहिजे आपल्याला, सीडी स्क्वेअर. आता बीसी किती येणार बघा, फायनल लेंथचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला. फायनल लेंथचा फॉर्म्युला काय असतो, एल इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा. ओके, बीसी मध्ये किती आहे, अल्फा 2 आहे ना, अल्फा 2 डेल्टा टी. ओके, याचा स्क्वेअर येणार आहे मायनस, ओके, बीडी स्क्वेअर. आता टोटल एबी मध्ये राईज इन म्हणजे बीडीची फायनल लेंथ किती होणार आहे, बीडीची फायनल लेंथ, इनिशियल लेंथ किती असणार आहे बीडीची, एल बाय 2 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 डेल्टा टी ब्रॅकेट स्क्वेअर. बघा ही स्टेप लक्षात आली का बघा. ओके, व्हेरी सिंपल आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन थोडासा मी एक्सप्लेन करतोय, लक्षात येते का बघा तुम्हाला. व्हॉट इज गिवन इन क्वेश्चन. प्रॉब्लेम तर खूपच इझी आहे. सुरुवातीला बघताना फक्त तो डिफिकल्ट वाटतोय, परंतु तेवढा डिफिकल्ट प्रॉब्लेम नाहीये. हे जे वेगळ्या टाईपचे जे प्रॉब्लेम आहेत तेवढेच व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. ओके, कारण ज्यावेळी असे व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम तुम्ही स्टडी करताय त्याचवेळी तुमचं थिंकिंग लेवल डेव्हलप होतंय. टेक्स्टबुक जर बघितला, एनसीईआरटीचं टेक्स्टबुक किंवा स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक जर बघितला तर तुम्हाला फक्त थर्मल म्हणजे लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय आणि त्याचे 2-3 फॉर्म्युले एवढंच तुम्हाला तिथं दिलं जाईल. बाकी हे ऍप्लिकेशन जे आहे ते तिथं नसणार आहे. हे तुम्हाला स्टडी केल्यानंतर कुठलाही मग प्रॉब्लेम येऊ दे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. प्रॉब्लेम मध्ये बघा पुन्हा एकदा काय दिलंय, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, एसी आणि बीसी हे अल्फा 2 चे आहेत आणि एबी हा अल्फा 1 चा आहे. इथं राईज इन टेम्परेचर जरी झालं तरी डीसी मात्र म्हणजे सीडी मात्र तेवढंच राहायला पाहिजे असं सांगितलंय. ओके, डीसी शुड रिमेन कॉन्स्टंट, सीडी शुड रिमेन कॉन्स्टंट बिफोर राईज इन टेम्परेचर, टेम्परेचर राईज व्हायच्या अगोदर. ओके, इथं राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतोय तर काय येणार आहे, सीडी स्क्वेअर सुरुवातीला किती येणार बघा, सीडी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर.
म्हणजे एल स्क्वेअर मायनस सीडी स्क्वेअर मायनस बीडी स्क्वेअर, सॉरी, म्हणजे एल स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर बाय 4 म्हणजे काय येणार आहे, 3 एल स्क्वेअर बाय 4 येणार. इथं तर काही डाऊट असायची गरज नाही. आता राईज इन टेम्परेचर झाल्यावर काय होणार, बीडी पण वाढणार आणि बीसी पण वाढणार, परंतु सीडी मात्र वाढायला नसायला पाहिजे म्हणून सांगितलंय. आफ्टर राईज इन टेम्परेचर सीडी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार बघा, पुन्हा एकदा पायथागोरस थेरम यूज केला तर बीसी डॅश स्क्वेअर, बीसी डॅश म्हणजे काय, इन्क्रीज झालेली लेंथ, बीसी डॅश स्क्वेअर मायनस बीडी डॅश स्क्वेअर. ओके, सो बीसी डॅश म्हणजे काय येणार आहे, सुरुवातीची लेंथ एल असेल तर फायनल लेंथ काय होणार, हा फॉर्म्युला पार्ट पाहिजे त्याच्यासाठी, एल इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. ओके, आणि हे आता आपण सॉल्व्ह करूया मग, सीडी स्क्वेअर. ओके, हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, एक सेकंड इक्वेशन मिळेल आणि ते सॉल्व्ह करायचं आहे. बरं, म्हणजे इक्वेशन 1 सीडी ची व्हॅल्यू ठेवतो मी, फर्स्ट इक्वेशन आलेली सीडी ची व्हॅल्यू जी आहे ती सेकंड इक्वेशन मध्ये प्लेस करतो आताच. म्हणजे सीडी स्क्वेअर काय आलंय सांगा, 3 एल स्क्वेअर बाय 4 आलेला आहे, इज इक्वल टू राईट हँड साइड काय आहे आता बघा. ओके, एल न आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर एल प्लस, किंवा मल्टिप्लाय करायला नको, जस्ट अ मिनिट. ओके, सो एल इन ब्रॅकेट, याचं एक्सपान्शन करूया. ओके, या ब्रॅकेटचं एक्सपान्शन, इथं एल स्क्वेअर तर येणारच आहे, सॉरी. ओके, एल स्क्वेअर, कारण इथं पूर्ण ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे, एल स्क्वेअर, आणि या ब्रॅकेटचं एक्सपान्शन 1 प्लस 2 अल्फा 2 डेल्टा टी प्लस डेल्टा टी स्क्वेअर. ओके, मायनस एल स्क्वेअर इन ब्रॅकेट काय होणार, 1 प्लस 2 अल्फा 1, सॉरी, एल स्क्वेअर बाय 4 होणार इथं, एल स्क्वेअर बाय 4, 1 प्लस 2 अल्फा 1 डेल्टा टी प्लस डेल्टा टी स्क्वेअर. ओके, अल्फा 1 स्क्वेअर पण लिहायचं राहिलं, सॉरी, एक मिनिट, अल्फा 2 स्क्वेअर. ओके, अल्फा 2 स्क्वेअर डेल्टा टी स्क्वेअर, आणि इथं काय येणार आहे, अल्फा 1 स्क्वेअर डेल्टा टी स्क्वेअर, या पद्धतीनं होणार आहे. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. आता याच्यामध्ये एल स्क्वेअर गेट कॅन्सल, सो LHS ला 3/4 राहणार, इज इक्वल टू RHS ला काय होणार आहे, 1 प्लस 2 अल्फा 2 डेल्टा टी. ओके, मायनस, आता इथं क्वेश्चन मध्ये ऑलरेडी काय दिलंय, स्मॉल चेंज इन टेम्परेचर, टेम्परेचर मध्ये स्मॉल राईज इन टेम्परेचर झालंय, आणि अल्फाची व्हॅल्यू देखील जनरली आपण बघितली तर 10⁻⁻4 10⁻⁻5 वगैरे असते. अल्फाची व्हॅल्यू किती असते, 10⁻⁻4 10⁻⁻5. आता एवढी कमी व्हॅल्यू जर असेल, स्क्वेअर केल्यानंतर ते 10⁻⁻5 चं 10⁻10 होणार, म्हणजे ही अल्फा स्क्वेअर डेल्टा टी स्क्वेअर ही टर्मची आहे ती काय होते, कॅन्सल आउट होते, ती निग्लेक्ट करू शकतोय आपण. ओके, कारण व्हेरी स्मॉल टर्म जी आहे ती ऍड केल्यानं किंवा सबट्रॅक्ट केल्यानंतर काही फरक पडणार नाहीये. -1/4 इन ब्रॅकेट 1 प्लस 2 अल्फा 1 डेल्टा टी येणार आहे. ओके, तर या पद्धतीनं हे रिलेशन थोडंसं येणार आहे. सो देअरफॉर 3/4 इज इक्वल टू 1 प्लस 2 अल्फा 2 डेल्टा टी मायनस 1/4 मायनस, ओके, 1/4 इंटू 2 म्हणजे काय होणार आहे, 1/2 अल्फा 1 डेल्टा टी. ओके, आता हे 1/4 जे आहे ते 1 मायनस 1/4 म्हणजे काय होणार आहे, 1 मायनस 1/4 3/4 होणार, आणि 3/4 LHS ला घेतलं तर काय होणार आहे, 0 होणार ना. सो 0 इज इक्वल टू काय होणार आहे, 1 प्लस 2 अल्फा 2, सॉरी 1 तर कॅन्सलच झालंय, सॉरी, हा इथं काय राहणार, सॉरी बघा, 2 अल्फा 2 डेल्टा टी मायनस हाफ अल्फा 1 डेल्टा टी राहणार. बरोबर आहे का, हे 1 मायनस 1/4 म्हणजे किती येणार, 3/4 येणार. 3/4 LHS ला गेलं तर 3/4 मायनस 3/4 म्हणजे 0 येणार.
शिल्लक काय राहिलं 2 अल्फा 2 डेल्टा टी आणि मायनस हाफ अल्फा 1 डेल्टा टी राहिलं. ओके, सो आता याच्यातली एक टर्म LHS ला आणली, मायनसची टर्म LHS ला आणली तर ती काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजे हाफ अल्फा 1 डेल्टा टी इज इक्वल टू 2 अल्फा 2 डेल्टा टी होणार. अँड देअरफॉर हिअर काय होणार आहे, डेल्टा टी गेट कॅन्सल आणि अल्फा 1 अल्फा 2 मध्ये रिलेशन काय येणार आहे, अल्फा 1 इज इक्वल टू 4 टाइम्स अल्फा 2 हे रिलेशन येणार आहे. ओके, सो हा ऑप्शन जो आहे तो त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन येईल. ओके, तर या पद्धतीने जर अल्फा 1 इज इक्वल टू 4 टाइम्स अल्फा 2 असेल तरच काय होणार, CD म्हणजे राईज इन टेम्परेचर कितीही झालं तरी CD मात्र काय होणार आहे तेवढंच राहणार. ओके, तर या पद्धतीने हा क्वेश्चन असेल. ठीक आहे. Equilateral triangle ABC is formed by joining 3 rods of equal length. D is the midpoint of AB. Coefficient of linear expansion for AB is alpha 1, AC and BC is alpha 2. Relation between alpha 1 and alpha 2 आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. तर रिलेशन बिटवीन अल्फा 1 and अल्फा 2 काय येणार आहे, अल्फा 1 इज इक्वल टू 4 टाइम्स अल्फा 2 येणार आहे. आणि असं झालं तरच काय होणार आहे, CD जे आहे ती कंटिन्युअसली किंवा DC जे आहे ते कंटिन्युअसली राईज इन टेम्परेचर जरी झालं तरी तेवढंच राहील. ओके, तर हा प्रॉब्लेम थोडासा व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता नेक्स्ट ऍप्लिकेशन बघूया. नेक्स्ट ऍप्लिकेशन नंबर 4. ओके, ऍप्लिकेशन नंबर 4 आपल्याला आता स्टडी करायचं आहे. ऍप्लिकेशन नंबर 4. Application number 4 is thermal force, thermal strain, thermal stress. हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. हा देखील खूप इझी पार्ट आहे. याच्यामध्ये फर्स्ट असणार आहे दॅट इज थर्मल स्ट्रेन, त्याच्यानंतर थर्मल फोर्स अँड थर्मल स्ट्रेस हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, suppose once again here there is a rod of original length L. ओरिजिनल लेंथ किती आहे, L आहे. याचा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा आहे आणि याचं राईज इन टेम्परेचर काय झालं, डेल्टा टी झालं. ओके, राईज इन टेम्परेचर डेल्टा टी झालं. ठीक आहे. हे बघा पुन्हा एकदा, L लेंथचा एक रॉड आहे, त्याचं कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आहे अल्फा आणि राईज इन टेम्परेचर डेल्टा टी झालंय. तर आता आपल्याला माहित आहे की डेल्टा L बाय L इज इक्वल टू काय असतं, अल्फा इंटू डेल्टा टी असतं. अल्फा इंटू डेल्टा टी. आता डेल्टा L बाय L म्हणजे चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ, आणि चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथला काय म्हणतो आपण, स्ट्रेन. परंतु ही जी स्ट्रेन आहे ती कुणामुळे प्रोड्यूस झालेला आहे, टेम्परेचर मुळे. म्हणून याला काय म्हणणार मी, थर्मल स्ट्रेन असं म्हणणार आहे. ओके, थर्मल स्ट्रेन. सो डायरेक्टली आपल्याला थर्मल स्ट्रेनचा फॉर्म्युला मिळाला. सो देअरफॉर थर्मल स्ट्रेनचा फॉर्म्युला येणार आहे अल्फा इंटू डेल्टा टी. ठीक आहे, थर्मल स्ट्रेन मिळालं. आता थर्मल स्ट्रेस काढूया याच्यावरून. थर्मल स्ट्रेस. आता कदाचित तुम्हाला स्ट्रेसचा फॉर्म्युला माहिती असेल. स्ट्रेस म्हणजे काय असतं, यंग्स मॉड्युलस. ओके, यंग्स मॉड्युलस इंटू स्ट्रेन असतं. ओके, स्ट्रेस इज इक्वल टू, हे इलॅस्टिसिटी मध्ये तुम्हाला झालेलं आहे, लक्षात घ्या. स्ट्रेस इज इक्वल टू यंग्स मॉड्युलस इंटू स्ट्रेन असतं. सो देअरफॉर थर्मल स्ट्रेस इज इक्वल टू यंग्स मॉड्युलस वाय आणि स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे, अल्फा डेल्टा टी. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर थर्मल स्ट्रेस. म्हणजे एखाद्या क्वेश्चन मध्ये थर्मल स्ट्रेस तुम्हाला जर विचारलं तर हा फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे, y इंटू अल्फा इंटू डेल्टा टी. थर्मल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय येतो, अल्फा इंटू डेल्टा टी. व्हेरी सिंपल, अल्फा इंटू राइजिंग टेम्परेचर म्हणजे थर्मल स्ट्रेन. थर्मल स्ट्रेस येणार आहे y इंटू अल्फा इंटू डेल्टा टी. परत स्ट्रेस म्हणजे काय असतं, फोर्स डिवायडेड बाय एरिया पण असतं. फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन.
अँड देअरफॉर थर्मल फोर्सचा फॉर्म्युला काय येणार आहे? थर्मल फोर्स इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन येणार. थर्मल स्ट्रेस इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सो देअरफॉर थर्मल फोर्सचा फॉर्म्युला येणार. थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय काढला? वाय अल्फा डेल्टा टी. आणि एरियाचा फॉर्म्युला काय आहे? ए आहे. सॉरी, एरियाचं सिम्बॉल ए आहे. एरिया आपण पायर स्क्वेअर या फॉर्म्युलाने काढू शकतो. सो थर्मल फोर्सचा फायनल फॉर्म्युला येणार आहे, थर्मल फोर्सचा फायनल फॉर्म्युला येणार आहे वाय ए अल्फा इंटू डेल्टा टी. ओके, व्हेरी सिंपल कन्सेप्ट. लक्षात आलं का बघा? थर्मल स्ट्रेनचा फॉर्म्युला असतो अल्फा इंटू डेल्टा टी. थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो फक्त वाय जोडायचा आहे त्याला, वाय अल्फा डेल्टा टी. आणि त्याच्यामध्ये परत ए जोडलं की काय होतो? थर्मल फोर्सचा फॉर्म्युला वाय ए अल्फा डेल्टा टी. ओके, हे थर्मल स्ट्रेन, थर्मल स्ट्रेस आणि फोर्सचे हे तीन फॉर्म्युले आहेत. अल्फा इंटू डेल्टा टी, वाय अल्फा डेल्टा टी अँड वाय ए अल्फा डेल्टा टी. असे तीन फॉर्म्युले आहेत, थर्मल स्ट्रेन, थर्मल स्ट्रेस अँड थर्मल फोर्स. ओके, एनी डाऊट? आता याच्यामध्ये लक्षात घ्या, थर्मल स्ट्रेन जी आहे ती मटेरियलवर डिपेंड असते आणि राईज इन टेम्परेचरवर डिपेंड असते. थर्मल स्ट्रेन एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर डिपेंड असते का? तर अजिबात नाही. एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर डिपेंड असणार नाही किंवा यंग्स मॉड्युलसवर देखील डिपेंड असणार नाही. थर्मल स्ट्रेस एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर डिपेंड असते का? ती देखील नाहीये. थर्मल फोर्स मात्र एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर डिपेंडंट असतो. तर कशावर डिपेंड असतो, कशावर डिपेंड नसतं, हे देखील माहिती करून घेणं आवश्यक आहे. There is one more question that we are going to solve now. The question is like this. As a result of temperature rise of 32 degrees Celsius, a bar with crack at its center buckle upward. If the fixed distance B L0 is equal to 4 meter and temperature coefficient of linear expansion alpha is equal to 25 into 10 raised to minus 6 per degree Celsius. आणखी एक महत्वाची गोष्ट जी सांगायची राहिली ती म्हणजे अल्फाचं युनिट काय असतं. तर एसआय युनिट असणार आहे पर डिग्री केल्विन. ओके, किंवा दुसरं युनिट काय असणार आहे? पर डिग्री सेल्सिअस. लक्षात घ्या, किंवा केल्विन रेस टू -1, डिग्री सेल्सिअस रेस टू -1 हे युनिट असतं. आणि डायमेन्शन काय येणार आहे अल्फाचं? M0, L0, T0, K-1 हे याचं डायमेन्शन. हे देखील लक्षात ठेवा. फाइंड द डिस्टन्स बाय विच द सेंटर रायझेस. ओके, क्वेश्चन खूप इझी आहे. ओके, लक्षात घ्या काय क्वेश्चन आहे. देर इज अ rod like this, okay, which is kept between two fixed supports. So these are the two fixed supports, and in between these two fixed supports one rod is placed. This is the rod which is placed between two fixed supports. ठीक आहे. आता टेम्परेचर राईज झाल्यानंतर काय होणार? या रॉडची लेंथ वाढणार आहे. आता लेंथ वाढत असताना काय होणार आहे? लेफ्ट किंवा राईटला एक्सपान्शन होणं पॉसिबल नाहीये. आणि लेफ्ट आणि राईटला एक्सपान्शन होणं पॉसिबल नसल्यामुळं काय होणार आहे? हा रॉड जो आहे तो काय होणार आहे? मधून बकल होणार आहे. बकल म्हणजे काय? सडन साइड बेंडिंग. बकलिंग म्हणजे काय? बकलिंग हा जो फेनॉमिनन आहे, सडन साइड बेंडिंग, त्याला बकलिंग असं म्हटलं जातं. ओके, सडन साइड बेंडिंग म्हणजे हा जो रॉड आहे याचं टेम्परेचर वाढल्यानंतर काय होणार आहे? हा दोन्ही लेफ्ट किंवा राईटला एक्सपांड व्हायचा प्रयत्न करणार आहे, परंतु हे दोन्ही लेफ्ट आणि राईटला रिजिड सपोर्ट असल्यामुळे दोन्ही साईडला तो एक्सपांड होऊ शकणार नाही. मग फायनली काय होणार? तो एक वर किंवा खाली काय होणार आहे? सडनली बेंड होणार आहे. दॅट इज कॉल्ड एज बकल. आणि याच्यामध्ये असं दिलं की तो वर बकल होतोय आणि इथं क्रॅक असल्यामुळे काय होणार आहे? तो काय होणार आहे? इट विल बकल लाईक दिस इन अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे क्रॅक मधून काय होणार आहे? तो कदाचित ब्रेक होईल या पद्धतीनं.
ओके, लाईक दिस इट बेंड्स. तर क्वेश्चन मध्ये विचारलंय काय, फाइंड द डिस्टन्स एक्स बाय विच सेंटर रायझेस. याचा जो सेंटर जो आहे तो किती डिस्टन्स न वर राईज होणार, हे एक्स डिस्टन्स काढायला सांगितलं. ओके, किती डिस्टन्स न सेंटर वर राईज होणार आहे. ऍज अ रिझल्ट ऑफ टेम्परेचर राईज ऑफ 32 डिग्री सेल्सिअस, अ बार विथ क्रॅक ऍट इट्स सेंटर. एक बार आहे, त्याच्या सेंटरला एक क्रॅक आहे. क्रॅक ऍट इट्स सेंटर बकल्स अपवर्ड. इफ द फिक्स्ड डिस्टन्स बी 4 मीटर, म्हणजे या दोन फिक्स्ड सपोर्ट मधलं डिस्टन्स किती आहे, 4 मीटर आहे. हे डिस्टन्स देखील दिलेलं आहे. अँड द टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा इज ऑल्सो गिवन 25 into 10⁻⁻⁶. अल्फाची व्हॅल्यू खूप स्मॉल असते, नेहमी लक्षात ठेवा. फाइंड द डिस्टन्स बाय विच डिस्टन्स एक्स बाय विच सेंटर रायझेस. तर इथं सिंपल पायथागोरस थेरम यूज करायचा आहे एक्स काढण्यासाठी. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. कारण इथं काय होणार आहे, हा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार. असं दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल लाईक दिस. लक्षात येते का, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे बघा, पुन्हा एकदा मी हा राईट अँगल ट्रायंगल इथं काढतो. हे डिस्टन्स एक्स हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 2 मीटर येणार ना, 2 मीटर, कारण टोटल लेंथ 4 मीटर आहे. मग आता ही जी साईड असणार, ही साईड इथून इथपर्यंत वरचा हायपोटेनियस, म्हणजे काय असणार आहे, टेम्परेचर राईज झाल्यानंतर इन्क्रीज लेंथ असणार आहे. म्हणजे सुरुवातीला ही जी लेंथ आहे ती 2 मीटरच असणार आहे. टेम्परेचर राईज झाल्यामुळे ती लेंथ वाढणार आहे. आणि ती किती होणार, 2 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी येणार. आता सुरुवातीला लेंथ 2 मीटर असणार आहे, ती काय होणार आहे, टेम्परेचर राईज झाल्यानंतर वाढणार आहे. आणि ती किती होणार आहे, 2 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. अल्फाची व्हॅल्यू दिली, डेल्टा टी ची व्हॅल्यू दिली. ओके, दोन साइड माहिती आहे, ते एक्स फक्त फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो यू कॅन सी नाउ. आता बघा, अगोदर ही इन्क्रीज्ड लेंथ काढूया का, नाही, एक्सचा फॉर्म्युलाच डायरेक्टली वापरू येतं. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 2 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. ओके, याचा स्क्वेअर, हायपोटेनियस स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. ओके, हा. सो देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, हे 2 स्क्वेअर जर कॉमन काढलं बाहेर, ब्रॅकेटच्या बाहेर दोन्ही टर्म मधून, तर याचं एक्सपान्शन काय होणार, 1 प्लस 2 अल्फा डेल्टा टी प्लस अल्फा स्क्वेअर डेल्टा टी स्क्वेअर मायनस काय होणार आहे, 1 होणार. कारण 2 स्क्वेअर कॉमनच काढलंय ना, म्हणजे 2 स्क्वेअरच्या ठिकाणी इथं 1 राहणार शिल्लक, बरोबर आहे ना. आणि याचं एक्सपान्शन काय होणार, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता पुन्हा एकदा सेम टर्म लक्षात घ्या, अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू किती होणार बघा, 625 इंटू 10⁻⁻12 होणार. कारण अल्फाची किती व्हॅल्यू आहे, 25 इंटू 10⁻⁻6 आहे. त्याचा स्क्वेअर केला तर खूप कमी होणार. आणि व्हेरी स्मॉल टर्म ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये फक्त निग्लेक्ट करू शकतो, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये निग्लेक्ट करू शकत नाही. व्हेरी स्मॉल टर्म निग्लेक्ट कधी करायची, ती फक्त ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये असेल तरच, अदरवाईज निग्लेक्ट करायची नाही. सो हिअर देर इज अ प्लस साइन, म्हणजे ऍड करायचा आहे, ऍडिशन मध्ये ही निग्लेक्ट करू शकतो. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर दॅट इज 4 इन ब्रॅकेट 1 मायनस 1 इट इज गोइंग टू बी 0. काय राहणार, 2 अल्फा डेल्टा टी एवढंच राहणार आहे. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट 2 इंटू अल्फाची व्हॅल्यू आहे 25 इंटू 10⁻⁻6. ओके, इंटू डेल्टा टी आहे राइज इन टेम्परेचर 32. Okay, rise in temperature is 32. So x square is equal to 450 into 32 into 10⁻⁻6. Okay, so this x square is coming to be, okay, this x square is coming to be 6400 into 10⁻⁻6. सो स्क्वेअर रूट काढावं लागेल. 6400 चे किती होणार आहे,
80 into 10 raised to minus 3. So x is coming to be 0.0 किंवा हे काय आहे 4 मीटर आहे ना, मग 80 काय होणार, हे मिलीमीटर आन्सर येणार. 80 into 10 raised to minus 3 मीटर आहे. So directly 80 millimeter. 80 millimeter will be the answer. So this is all for today's lecture of the physics. हा जो पार्ट आहे तो पुन्हा एकदा रिवाइज करा. रिवाइज केल्यानंतर हा खूप तुम्हाला इझी वाटेल. ओके, एक दोन वेळा रिपिटेशन करा. इट बिकम्स व्हेरी इझी. आणि हा पार्ट ऍक्च्युअली इझी आहेच. ओके, ठीक आहे. So this is all for today's lecture of the physics and I am going to end this lecture.